गोड जाऊ दे हो घट भरण्या मुनेला जाऊ दे घट भरण्या मुनेला मला रे अडवू नको नंदला गोविंदराव भुसाडे यांच्याकडून सुद्धा आता चालू असं या गवळणीवर खुश होऊन 11 रुपये पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. राणीताई गोविंदराव भुसाडे भोसीकर यांच्याकडून सुद्धा 11 रुपये पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. या सुद्धा कडून आता चालू असलेल्या गवळणीवर खुशून 21 शिवाजीराव मोरे पायशेवडीकर फक्त 11 हळूहळू चढते
मथुरीचा घाट बाजीराव शिवाजीराव पाटील मोरे पायशेवडीकर यांच्या लक्षातील 11 रुपये पाठवला देतो धन्यवाद. रामाच्या गोलक्षाचा माठ, दैवरामाच्या गोलक्षाचा माठ, हळूहळू चढते मथुरीचा घाट हळूहळू चढते मथुरीचा घाट जाऊ दे घटभरण्या ये मुनीला, जाऊ दे घटभरण्या ये मुनीला, मला रे अडवू नको आनंदला, रे अडवू नको आनंदला, रे अडवू नको आनंदला. हो हो ऐका ऐका रंजनाबाई निळकंठराव गायकवाड राणारामचे पायशेवडीकर यांच्याकडून सुरू लेखी हा हो हो देवभावाचा भुकेला दास सेवकाचा झाला वाघोबा महाराज देवभावाचा भावाचा नाही कोणाच्या बापाचा म्हणून या खंडेरायानं देव लंगर तोडले माणसाच्या दारामध्ये. तोलला तोलला लंगर म्हणजे साखळी आहे की नाही. म्हणून या देवाच्या नावानं कोण नवस करतात. देवा मी वाघ्या मुरळी नाचितो बरं का. देवा मी लंगर तोडीन 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 देवाला या सुट्टीभर भंडारासाठी घेते भक्ताची कसोटी. कसोटी कसोटी असा देव खंडेराया जागृत देवस्थान बरं का. मल्हारी माळसाकांत म्हणणारा म्हणून लक्षात ठेवा. नेवाशा नगरामध्ये राजा तिमाशेट वाणी म्हणणारा वाणी म्हणणारा आणि खरोखर माळसाबाईची कथा आहे बरं का. आतापर्यंत गाणे झाले मग तुम्ही बजेपर्यंत माळसाबाईची कथा सांगायची आपणाला. आणि माळसाबाईचं चरित्र देवाला आवडते. देवाच्या द्वारी उभा क्षणवरी त्यांनी मुक्तेचारी साधविले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आपण पुण्याची गणना कोण करी. देवाला भाव आवडते.
देवाला भक्ती आवडते. भक्ती आवडते महाराज. हा भाऊ भोकेला हरी करी दासाची चाकरी. चाकरी देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या पप्पाचा. नाही कोणाच्या बापाचा आहे की नाही. हो भावे जैसा तैसा हरी एक हरिमुखे गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे. माळसाबाईचं चरित्र माळसा ही वाण्याची बांधू धनगराची कथा ऐका माझ्या खंडोबा देवाची. देवाची देवाची नेवाशा नगरामध्ये राजा धनवान गुणवान ज्ञानवान 7 कोटी पैसे बावणगावची जहागिरी. हो एवढा धनवान राजा होता पण पोटी संतान नाही. नव्हती संतान नव्हती. कुठं काही एक आहे तिथं एक नाही. देवानं सगळ्याला सगळं देईना हो. देना हो असंच महाराज. हा. सगळ्याला सारखं दिलं असं कोण बसते हो जागरण नाही का. कोणी बसणार कोणी देवाचं नाव घेणार. घेना घेना खरं खरं राजा नाराज झाला. देवा एवढं काही सर्व भगवंतांना दिलं पण पोटी संतान नाही दिलं आहे का नाही. हो. राजा नाराज झाला. देवा हॅलो भगती करू का हो भरू सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू जा पुढे संसार म्हणे ये इकडे सांगा मी कोणता मार्ग धरू. तिमाशेठ म्हणाला तिमाशेठ वाणी म्हणणारा एक म्हणजे 2 बायका केला दोघीला लेकरू नाही बाळ. लेकरू नाही बाळ नाही. बा कसं नशीब म्हणावं आहे की नाही. अहो सर्व काही एकडे आहे पण लेकरू एकडे आहे. लेकरू एकड आहे महाराज. म्हणून राजा नाराज झाला. बरं महाराज. हाक मारला आपल्या लाडक्या प्रधानजी. बोला बोला राजश्री. राम राम हो. राम राम हो राम राम. अहो येण्याकरता काय वेळ केला माझ्या महाराज भाऊ? असं तुमच्या सभेला येऊ म्हणतात काय तुमचा वाडा पडला महाराज. हा वाडा जर पडला तर बियाचा पट्ट्या नव्हे. असं या अच्युतराव पाटलाच्या घरी किरायाने राहत होतो इथंच. वा 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 होय नवीन बांधत खरे. नवं घर बांधकाम चालू आहे महाराज. खराय खराय. मग काय नुकसान झाले रे. लय मोठी नुकसान झाली तू महाराज. असं सभेला यावं म्हणण्याबरोबर असं सभेला येऊ म्हणण्याबरोबर एक पाय दारात एक पाय घरात हा 10 अडकण्या नुकसान झाली. आता नुकसान काय झाली बाबा. लय मोठी हो असं कोणी धन कोण घेऊन गेलं चोरून नेलं महाराज. हा? माझं जर धड चोरून नेलं असलं तर मग गावात बक्कळी बाया झोपी गेल्या त्याच्या अंगावरचं एक एक काढून घरला घेऊन जात होतो. काढून नेल कोणी नाव तुझ्या हा, होय काय कोणतरी घेऊन जाईल. तूच म्हणला रात्री वाग्यामध्ये. हो अरे बाबा हो माझं मन नाराज झालं प्रधाना. हो. मग तुला माझ्या सभेला कशाला बोलवणं केलं माहिती आहे का. कशासाठी केलं. अरे तू कधी मला सांगशील सुखदुःख म्हणून बोलवलं माझ्या सभेला आहे का. हा. म्हणून माझं मन लागत नाही म्हणून बोललो बाबा. मग लवकर वेळ झाला. महाराज हा असं सभेला येऊ म्हणतात 10 अडकण्या नुकसान झाली. नुकसान झाली. लय मोठी नुकसान हो. जगी सर्व सुखी असा कोण आहे हो विचार मना तोच शोधून पाये. पाहे पाहे. अरे जगामध्ये सुख श्रीमंताला नाही गरीबाला नाही कोणलाही सुख नाही रे बाबा. नाही हो. संसारात सुख नाही हुशारी धरी. कोणाचे गणगोत कोणाचे घर. कोणाचे गणगोत कोणाचे घर. अहो कोणाचं कोण आहे अजिबात नाही हो. आहे की नाही. एक बार माणूस गेला की संपलं. संपलं संपलं. मायाचं जाळं जाळं करते हळहळ दुरूनच फाय आहे की नाही बाबा. हो लवकर येऊ आमलो तुम्हाला सभेला लवकर. नुकसान झाली. नुकसान झाली हो काय महाराज. नुकसान झाली सांगा बरं. महाराज माझ्या भुऱ्या म्हशीचं लांड वगैरे मेलं. बघा आहे काय 3.5 पायाचं महाराज. तुम्ही सभेला यावं म्हणण्याबरोबर येण्याबरोबर 10 अडकण्या नुकसान झाली. लय गुणाचं वगैरे हो. लय गुण. कसलं होतं महाराज. हा हे काय या बसलेल्या आजावणीच होतं. असं तोंडवाळा महाराज तोंडवाळा. लय गुणाच होतं. लय गुणाचं महाराज. वगैरे मेलं मज वगारू मरायच्या नावचं. होय की. मज वगारू मरायच्या नावचं महाराज. हा 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 हे पायानं मरू नको काय. तिला काय बाबू एक दोघं हो करून खावला महाराज. असं होय. होय हो. किती करशील संसार संग नाही येणार बाबा. येणार येणार. जोपर्यंत मज मज म्हणशील तोपर्यंत दुःख आहे तुला. दुःख दुःख. हा, आहे की नाही. माय माझी बाप मजा भाऊ मजा लेकरं मजे गाडी मजी. लेकरू पोसना माय पोसना बाप पोसना कोणी पोसना देह काळाचे धन कुबेराचे. येते माणसाचे काय आहे. काळाची आवडी पडली बा जेव्हा सोडविना तेव्हा. माय बाप. हा तुम्ही बघितल्या करोना बिमारीमध्ये आज झालं की माय लेकराला ओळखी नाही लेकरू मायला ओळखी ना आहे की नाही.
आलेलं माणसं आणावं मेन कपड्यामध्ये घालावं फुकून द्यावं जा हे दुरूनच महाराज जनावरासारखी कथा होऊन गेली माणसाची. आपला माणूस आपल्याला भेटायला तयार नका, होय हो. आपला माणूस आपला ओळखूया तयार नका. ओळखूया तयार नका. कशामुळे हानी झाली अशी हो? कशी झाले हो? आदिमाया शक्तीचा कोप झाला की असं होते बघा. कोप. है की नाही? हां. आणि त्या लक्षात ठेवा त्या पिरियडमध्ये मोठे मोठे लोक मेले. लोटे लोटे लोक मेले महाराज. 10 लाख घातले दवाखाना, 20 लाख घातले, किती लाख घातले पण नाही बचले. नाही बचले. दान धर्म नाही, अन्नदान नाही, आहे की नाही? अहो कुठतरी अन्नदान, धर्मदान, ज्ञानधर्म तुमच्या गावामध्ये खरंच आजचं अन्नदान खूप मोठं झालं. हां, गावामध्ये काय तर अन्नदान असावं, सप्ताह असावं. तुमच्या गावात सप्ताह होते बरं का, भागवत होते, सप्ताह होते, कीर्तन होते, भजन होते. आणि त्यातल्या त्यात खरंच जागरणाचाही कार्यक्रम फार आनंदानं करतात हो. गाव लहान आहे असं काय मोठं नाही, पण आवड भारी आवड. आवड मोठी आहे. दरवर्षाचा नेम, हाची नेम माझा न फिरे माघारी नेम चालू आहे. हाची नेम माझा न फिरे माघारी. देवा काही असो, नेम चालू ठेवणारा भगवंत आहे, आपल्यापाशी काही नाही. म्हणून राजा नाराज झाला. प्रधानजी बोला राजश्री. आता मला काय ते मार्ग सांगावं. महाराज हो, आम्हाला लेकर नाहीत बाबा. लेकरू नाही तुम्हाला झाले का आम्हाला झाले हो. असं? हा, कसं एका उदबत्तीला महाराज लेकर लेकरू. एक उदबत्तीला एक उदबत्ती 6.5 महिने लावलो महाराज मी. बाबा बहादर. एक उदबत्ती 6.5 महिने लावला. 6.5 महिने महाराज. आणि ते कसं लावा महाराज हा, जागरणाघरची उदबत्ती घेऊन चोरून घरला घेऊन जावा. घरला नेऊन. खिशात टाकून महाराज नेहरूच्या असं वारे बाबा नेऊन घरला नेऊन महाराज हा 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 उठल्या रामपर्यात मारुतीला जावा. सकाळी 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 मारुतीला जावा. जाऊन एका काडीत उदबत्ती पेटव महाराज. शाबास. असं गपकन यायचं. असं एकदा धुदा केलं देवाला खपकन यायचं आणि गपकन या खिशात टाकून घरला घेऊन यावं. बघा, एका उदबत्तीला महाराज. एक उदबत्ती 6.5 महिने लावलाय म्हणा. एक आणि आम्ही रोज 50 उदबत्ती लावलं ते लेकरून नाही बाळ नाही. काय का मला म्हणावं. महाराज हा एका उदबत्तीला हा 12.5 लेकरं दिली म्हणजे बायको. पट्ट्या दिले म्हणतात का रे? झाले महाराज झाले. झाले म्हणा का दिली म्हणा काय शेळी काय? झाले महाराज झाले. झाले म्हणावं. खराय खराय. 12.5 12.5 लेकर 12.5 लेकर 12.5 लेकराचा बाप. बाप महाराज. वा, वा, काही नाही ताप तुला आता खरं. अजिबात काहीच ताप नाही महाराज. मग तुला 12 लेकर म्हणजे बरं सुख असेल खरं. लई मोठं सुख महाराज. अरे बाबा आम्हाला 2 पोरं आहेत सुख आहे, 3 पोरं आहेत सुख आहे, याला 12 लेकर म्हणजे बरं सुख असेल. लई सुख तुला महाराज खाय प्यायला काही कमी नाही, आहे. सगळं आनंदामध्ये. सगळे आनंदात वा, वा, महाराज. एवढे मी लेकरं. कोणाला भिना मला कोणी भिना. तुला बियायची काय करा 12 पोरं आहे, तुला काय कमी आहे? महाराज हा. वाघासारखा वाघ हा. वाघ वाघ खरंच. पण सध्या चालाच त्याला महाग महाग आहे मला. अरे लय मोठे लेकर राहिले, कोणी चहा पाहिजे नाही रे का पाहिजे. ते सून म्हणते ते आहे की नाही, त्या घरी खाली असेल सासू. ते सून म्हणते या घरी खाली असेल सासू. सासू बरोबर उपस्थित राहते कोणाच्या घरी खाईना. लय जमना. एकच लावावा, एकच जन्मावा गुंडा नावाचा त्रिलोकी लावावा झेंडा. एकच गुंडा जन्मावा गुंडा महाराज. हा 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 माय बापाच्या डोसक्यात घालाव धोंडा, शाबास. काढाव रक्ताचा लोंडा. हेच होय आजकालचा गुंडा महाराज. अरे कसा मुलगा असावा, कसा असा हो. कसा असावा. एकच असावा छत्रपती शिवाजी महाराजासारखा, हो हो महाराणा प्रतापासारखा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसारखा असावा, महात्मा फुले, ज्योतिबा फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे, मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर. मुलगी एकच असावी पण अशी असावी. सावित्रीबाई फुलेसारखी मुलगी असावी, अहिल्याबाई होळकर सारखी मुलगी असावी, झाशी की राणी. आई जिजाऊ सारखी मुलगी असावी. हो हो आहे की नाही ना? असं नसावी. मग कशी असावी मुलगी? थोडीफार शिकलेली, कामात झुपलेली, मिसळून वागणारा असावी. हो आहे का? हो हो गरिबाचा संसार सांभाळून नेणारा, ठेगळ झाकणारा असावी. असावी असावी हा. आणि अशी नसावी छटेल वागणं, नकरेल राहणं, अर्धी शानी नसावी. बरं का? नसावी महाराज. बाबा ओ मग ते तुझे लेकर हुशार आहेत. लय मोठे हुशार मोठे 4 पोरं काय करतात? हा बाबा महाराज मोठा बिझनेस महाराज त्याचा. होय की आता लेकर हुशार असले 4 पोरं. तुला 12 पोरं म्हणल्यावर लेकर बिझनेसला असले, कामाला असले सगळे. एक एक नाक दिलो महाराज एका एका पोरं. नाक म्हणून नको, लाख म्हणा. लाख लाख मोठे 4 पोरं काय करतात? मोठे 4 पोरं महाराज हा आखंड फिरस्ती देवता. हमेशा फिरतात. फिरस्तीच कुठे फिरतात रे? कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, हैदराबाद, हा. सध्याला लातूर, नांदेड. आता कुठे आहे सध्या? नांदेडला आहेत महाराज. नांदेडला नांदेडला कुठं आहेत? रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला काय करायला? महाराज हा कोण यालंय, हा कोण चाललंय, शाबास. कोणाचं पॉकेट वर आलंय. हा पॉकेट पिलर आहेत महाराज. पॉकेट पिलर असले लेकर बघल्या. हा महाराज
आणलं की बॅगच भरून पाठीवर होय की त्याला काय बघायचं आता की नाही आता ते मोठे 4 पोरं निघाले पाकिट पिलर पॉकेट पिलं चाकू महाराज माकू खिशे कापू लेकर मोठे 4 आणि ते मधले 4 काय हा करतात बाबा महाराज ते तर लय गुणाचे आता गाण्याने शिरवायचात का ही असला हलकट करणार महाराज अरे हरिपाठ ज्ञानेश्वरी भगवद्गीता असं काय असला हलकट काम करणार पोरं पट्ट्याचे नाही. वारे, खरंय खरंय महाराज काय करतात पानशेवडीतले लोक शेताकडे गेले हा ते गावात येतात तुझे पोरं माझे पोरं गावात आले की ते शेताकडे जातात तुझे पोरं हा बघले गावातले लोक शेताकडे गेले गावात राहतात गावातले शेताकडे गेले की ते घरला येतात हा अशी गंमत आहे लेकराची आणि शेताकडे जाऊन काय करतात महाराज हा कोणाच्या छपरीवर शेंगा शेंगा कोणाचं वाळवण आबा असं काहीच ठेवणार महाराज शेंगा आणतात घरला बरोबर शेवटी जर काही घटना गेलं हा 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 संडासचे डबे भरून घरला येतात ए बघा लेकर ते कशाला म्हणाल्या ते कशाला महाराज हा कुठलाही सोयरा येऊ द्या आता होय की एकावर एक 2-2 भरून देतो दोन्ही हातात किती बी धुवा आता का फुगडचे डबे मला काय भरणार आहे का मग ते मोठे निघाले पाकिट पिरेले मध्ये निघाले चोर कोणाचं सोयाबीन चोरायचं कोणाचं कापूस चोरायचा वडाळ निघाले की नाही हा. आणि ते बारके काय करतात बाबा बाबा महाराज ते तर लय गुणवान की लय चॅप्टर लय चाप्टर हे भरले आहेत काय यो का 1 2 3 4 होत महाराज लय हुशार आहेत काय हे लय हुशार महाराज बरं हे काय करतात रे महाराज हा गावात बिना पत्रिकेचं लग्नाला जातात तुझे लेकर होय मजे लेकर पट्ट्या अरे लेकराला पत्रिकाची काय करायचं आहे वरी कॅबिन वर बसतात महाराज कॅबिन वर हा, बाबा, होय की? वरी. हुशार आहेत बरं खरं असं लग्न लागलं लागलं की पहिल्या पंक्तीला तडसून जेवण करतात तुझे लेकर वरण भात चपाती वांग्याची भाजी होय की? शिरा खरंय, खरंय. असं जेवले महाराज हा दुसऱ्या पंक्तीला सोयरे धायरे बसले होय की त्याचे बुट्ट चपला चकपोत्यात घरून ए, एक उभा करायचा तुझा चपली घ्यायची गरजच नाही महाराज किती गेले बघा लेकर काय लेकर आहे ते तुझे अशी गुणवान असे लेकर नको बाबा मला नको. एकच मुलगा असावा रे एकच गुणवान मुलगा असावा आहे की नाही मग ते मुलगा कसा असावा असा हो अरे गुणवान विद्वान ज्ञानवान असावा पोरगा असावा, आहा. है की नाही? राजा नाराज झाला देवा जळो माझे कर्म वाया गेली कटकट झाले तसे तट नाही आले अनुभवा राजा नाराज झाला भगवंता हो तुझी काय केलो चोरी काय पाप मजा श्री देवा एवढं धन एवढी संपत्ती कोणाच्या पालकरावर चिंता लागली ती मासे ठेवण्याला एक म्हणजे 2 बायका केल्या राजानं ऐका आमचे आवडते भक्त खंडेरायाचे आवडते भक्त योगाजी पाटील वा हां यांचं म्हणणं वाघाने म्हणून थोडं कथा सांगतो हां देवाची कथा चालू आहे माळसाबाईची आता रात्र गाणे चालू व्हायचा देवाची कथा काय सांगावं लागेल का खंडोबाची कथा एक अर्धा तास तरी सांगावं लागेल देवाचं जागरण नाही एवढा पैसा खर्च केलो आपण देवाचे चरित्र सांगावं लागेल गाणे गाणे रात्रभर गाणे राहणार देवाला काय आवडते देवाची कथा देवाला आवडते महाराज रात्रभर जागरण केलं त्याचं पुण्य मिळते माणसाला म्हणून हो आपल्याला काही वेगळी कथा सांगायची नाही हमेशा बाणोबाईची कथा ऐकता सर्वाला माहीत आहे बाणोबाईच्या घरी देवानं 12 वर्ष काम केलं खंडेरायानं मेंढ्या वळला मेंढ्या मारला सगळं माहीत आहे पण लक्षात ठेवा खंडेरायानं या ठिकाणी देव म्हणाले माळसाबाई करता काय केलं देवानं महाराज माळसाबाई करता काय काम केलं हे आपल्याला ऐकायचं आहे बरं का बाबा हो लेकर अशी निघाली लेकर अशी निघाले महाराज मग आता वाट अरे बाबा हो आम्हाला एक लेकराच्या घरी काही सांगा मार्ग महाराज तुम्हाला काय जमत तर सांगा मार्ग हे 100% लेकरू महाराज आपला तोडगाच वाया जाय ना खरं हे लय जणाला लेकर झाले आपल्या तोडग्यानं खरं खरं का वा कोणा झाले रे महाराज हा माझ्या सासूला झाले सासूला झाले आजी सासूला झाले महाराज लेकर वय बरं 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 हे बसलेले बी आपल्या तोडग्याचेच होते महाराज हे पाच धरून आपल्या तोडग्याचेच होते हे सगळे गावाच्या बाहेर जाऊ देणार नाही तुझ्या. मग आम्हाला महाराज. एक तोडगा सांगा आम्हाला तोडगा करावा लागतो मला 100%. अरे आम्ही काही करा तयार रे बाबा महाराज लेकरासाठी काही बी करता सांगा ये पावसाच्या महिन्यात काय करावं कुंभाराच्या घरून डेरा घेऊन यावा महाराज नवाटे राहणार 9वा डेरा लेकरू बाळ होईल का 100% महाराज मध्ये मध्ये बोलू नका लेकरू होईना बरं बोल ना बोल ना बोल ना. महाराज मग काय करावं डेरा आणून सकाळी भरून ठेवा असं हा, हा आणून? संध्याकाळी भरून ठेवलं हा 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 सकाळी सकाळी फाटे फाटे त्या डेऱ्यातल्या पाण्यानं आंघोळ करावं आंघोळ करावं का आंघोळ केलं महाराज हा की बोंबलत मारुतीला यावं असं बोमाला गेलं तर लेकर मुख्य जन्मतात लेकरं मुख्य होतात खरंच होय. खरंय खरंय खरं बोंबलत गेलं तर बोलके जन्मतात महाराज बरोबर आहे बरोबर आहे महाराज मग काय करावं असं गेलं
हा की मारुतीला उलट्या 3 प्रदक्षिणा घ्यायला. उलट्या घाला परत हा सोयशानं कोणाला लेकर झाले नाही खरं आहे. साधारण तोडगाव आहे बरोबर आहे. महाराज लोक सत्ययुगामध्ये तोडगे करावं लोकांचे लेकरं मारावं ढोरं वासरं मारावं आपल्या हिताकरता लोकांचा नाश करायला तोडगा म्हणतात. मग काय करावं महाराज हा तिथून बोंबलत मसनवट्यात येवा इकडे खाली शमशान भूमी. शमशानभूमीला यावं तिथे काय करा बाबा महाराज हा. तिथं घऊ अशी पूजा कराव. गौ पूजा करा. तिथे एक मंत्र म्हणाव कोणता आकड बक्कड बंबे भो आशी मुरे पुरे सौ म्हणलं हा की एक लेकर होते महाराज. एक तरी होती. महाराज हा 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 तिथली राग घ्याव राग घेऊन बायकोच्या अंगाला पुसाव. असं बरं 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 ठीक आहे काय हरकत नाही. तिथलेच 2 हाड घ्यावा महाराज. आता कोणी काय म्हणाले ऐकावं लागतं आपला लेकरू बाळ आहे होय हो. बायकोच्या एक गळ्यात बांधाव हा हा आपल्या हातात एक घरला घेऊन यावं महाराज. आणून येता येता महाराज हा 2 किलो अशा मिरच्या घेऊन यावं वाळल्या कडक. वाळल्या मिरच्या आणा. लाल मिरची. असा घरी आलं घरी आलं की खव इस्तू करावं महाराज. असं हार करावं का आर असं मग आतलं घर मधल्या घरात जावं मधल्या घरात जाऊ दार खिडक्या चक्क बंद करावं महाराज. अरे बाप्पा मग इस्त्याचं टोपलं आपल्या बायकोच्या नवऱ्याच्या दोघाच्या मध्ये ठेवा. लेकरू बाळ होईल का 100% महाराज वायात जाय ना हा खरं आहे आलं जवळ. महाराज. आम्हाला लेकराची गरज आहे रे. असं घोंगडं वरून पांघरून घ्यावा असलं. बरं बायकोच्या हातातल्या मिरच्या हा वज त्या इस्त्यावर सोडाव. मग शाबास. मग खंक येते महाराज. खंक आलं की शिंक येते. शिंक आलं की शिकलं की पिकलं लेकरा मागून लेकर बुळू कानातून मागून मोरून. बेकुबा तुला तुला बेकुबा तुला कळते का रे हे बी हा म्हणून लागला मागे का होय रे. हा हा मग तू सांग एक येडं काय जमणार सांग आता हा सांग महाराज तुला. बरं बरं हो म्हणेंग आहो. आम्हाला एका लेकराची गरज आहे बाबा आणि असे साधना आम्ही करणारे राजे नाही. दे जावो आत्वा राहो ओहो. पांडुरंग दरड भाऊ दरड भाऊ. शरणन सोडी सर्व तान तुझी पंढरीनाथ ग जे गेलं तर हरकत नाही पण माझ्या घरी कुळीचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया शिखर शिंगणापूरचा महादेव महाराज. विसरलं खरंच. तुम्ही चाला इकडे बडा पडला हा 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 तुम्हाला लेकरू कसं होईल हो? खराय खराय बाबा मग आता काय करू सांग बरं महाराज जाऊ का भक्तीला भक्तीला जा. राजा निघाला तिमाशेटवाणी भक्तीला आला अरण्य जंगलामध्ये महादेवाची पिंड बघितला बेलाचं झाड पाण्याचा ओढा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. देवाच्या नावाची भक्ती मानला तिमाशेटवाणी म्हणणारा मानला महाराज. शिवा म्हणला रिळको बंटी. रिळको गे बंडी हा पायल. सुख नाही ग संसारी बाई मी जाते ग जेजुरी. सुख नाही ग संसारी करा जाण्याची तयारी. खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी. सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी. सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी. खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी. ओ सुख नाही ग संसारी करा जाण्याची तयारी. खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी. सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी. सुख नाही ग संसारी बाय मी जाते ग जेजुरी. जय हो. देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी भोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी. हा, बल्लारी, कोण गे?
बाई लावी ते लोण्याचा पाळणा हालू दे ताण्याचा बाई ग दिवा लावी ते लोण्याचा पाळणा हालू दे ताण्याचा दिवा लावी ते लोण्याचा पाळणा हालू दे ताण्याचा सुख नाही ग संसारी बाई जाते ग जेजुरी सुख नाही ग संसारी बाई जाते ग जेजुरी खंडेरायाच्या दरबारी मोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी मोळ्या देवाच्या दरबारी वारे ढोलक्या नवस केला मी भारी जागरण देवाच्या दारी जागरण देवाच्या दारी जागरण देवाच्या दारी नवस केलो मी भारी जागरण देवाच्या दारी जागरण देवाच्या दारी जागरण देवाच्या दारी ओ जागरण देवाच्या दारी घट मांडिलो शेजारी जागरण देवाच्या दारी घट मी मांडिलो शेजारी खंडेरायाच्या दरबारी गोळ देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी गोळ देवाच्या दरबारी संसारी बाई जाते ग जेजुरी सुख नाही ग संसारी बाई जाते ग जेजुरी खंडेरायाच्या दरबारी मोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी मोळ्या देवाच्या दरबारी खंडेरायाच्या दरबारी आता लागली जोडी हा मल्हार येळकोट येळकोट वाग्या मुरली भंडार उरली अहो वाग्या मुरली भंडार उरली एवढं तुझ्या दरबारी देवा एवढं तुझ्या दरबारी येळकोट सदानंदाचा मल्हारी माता अहो सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी जेजुरी गडाला 9 लाख पायरी सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी वाग्या मुरली भंडार उरली वाग्या मुरली भंडार उरली एवढं तुझ्या दरबारी एवढं तुझ्या दरबारी सदानंदाचा
देवाचे डोलती आनंदाने हा बोलती बोलती आनंदानं वायू देवाचे खेळती आनंदाने देवाची बोलती आनंदानं गुलाबी गाया बघा विराया देवा गुलाबी गाया बघा विराया जागरण करतो दारी देवा सुख मिळू संसारी सोन्याची जेजुरी घराला 9 लाख माहेरी सोन्याची जेजुरी घराला 9 लाख माहेरी जेजुरी करायला 9 लाख माहेरी सोन्याची जेजुरी करायला 9 लाख माहेरी माझ्या मुरली बंदर उजली माझ्या मुरली बंदर उजली एवढी तुझ्या दरबारी देवा एवढी तुझ्या दरबारी माझ्या कानड्या कानड्या मल्हारी माझ्या कानड्या मल्हारी माझ्या कानड्या कानड्या मल्हारी माझ्या कानड्या मल्हारी तुझ्या कानडे कानड बनाला तुझ्या कानडे मनाला बाई भाळली भाळली गुणाला भारती भारती तुम्हाला मेंढ्या बालूच्या वळील्या तुझ्या बालूच्या गडीला पहिला खडकावर मारिल्या खडकावर मारिया माझ्या मुरली बंदर उजली माझ्या मुरली बंदर उजली एवढी तुझ्या दरबारी देवा एवढी तुझ्या दरबारी जय सोन्याची जेजुरी घराला 9 लाख माहेरी 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 वारे सोडू सोन्याची जेजुरी घराला 9 लाख माहेरी सोन्याची जेजुरी घराला 9 लाख शिवा मल्हारी सुगंधा परी दरवळा जितल्या तिथेच सोडून सार बघा वा वा योगाजी महाराज पूजेकरी खंडोबाची सेवा केली आतापर्यंत त्यांनी खरं त्यांना देवाची झाली म्हणून खंडोबाची पूजेकरी खंडोबाची सेवा खंडोबाची साधना जितल्या तिथे सोडून सार गेलास कोण्यावना योगाजी महाराज परतून ये ना घरा योगाजी महाराज परतून ये ना घरा योगाजी महाराज परतून या ना घरा परतून या ना पुन्हा योगाजी
महाराज परतून या ना पुन्हा योगाजी महाराज परतून या ना पुन्हा जिथल्या तिथेच सोडून सार जिथल्या तिथेच सोडून सार गेलात पुण्यावना योगाजी महाराज परतून या ना पुन्हा योगाजी महाराज परतून या ना पुन्हा योगाजी महाराज परतून या ना पुन्हा आयुष्यभर संसार केले निरायाची भक्ती आठवेले खंडेरायाची भक्ती केले खंडेरायाची भक्ती केले आयुष्यभर त्याने सेवा केले खंडेरायाची भक्ती केले खंडेरायाची त्याने भक्ती केले खंडेरायाची त्याने पूजा केले शेवट गोड त्यांचा झाला शेवट गोड त्यांचा झाला गेलाच कोण्यावना योगाजी महाराज परतून या ना पुन्हा योगाजी महाराज परतून या ना पुन्हा योगाजी महाराज परतून या ना पुन्हा जिथल्या तिथेच सोडून सार जिथल्या तिथेच सोडून सार गेलाच कुण्यावना योगाजी महाराज परतून या ना पुन्हा योगाजी महाराज परतून या ना पुन्हा योगाजी महाराज परतून या ना पुन्हा शिवा मल्हार येळकोट गे जाणे भक्तीचा जीवाला तोच दैवाचा पुतळा हे माझ्या मना होका पंडित हे शाना जाणं सगळ्याला आहे बरं का तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे ठेवून गाण्याला माणसानं मरावं आज राजे लोकांचं नाव आज बी घेतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज बी घेतात बरं का आणि उद्या बी घेतात हां ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आज बी घेतात उद्या बी घेतात चंद्रसूर्य आजेपर्यंत त्यांचं नाव अजरमर आहे का जगाच्या कल्याणा संताची होती देह कष्ट होती परोपकारा करता देह जिजवला राज्य लोक देशासाठी प्राणपणाला लावले महाराज मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी हे मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जय हिंद लगा नारा जय हिंद भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की बाळूमामाच्या नावानं शिवा मल्हारी येळकोट मुखी नाम हाती टाळी हेच आम्हा मोक्ष आयशे साक्ष बहुतांचे बघा तिमय शेठ वाण्याला महादेव प्रसन्न झाले काय पाहिजे माग देवा पोटी संतान नाही देवानं 2 फळं काढून दिलं बाबा एक आहे मुलगी एक फळ आहे मुलाचं घरी घेऊन जा 2 बायका घरी राजाला तंगाई आणि मंगाई बरं का आवडत त्यांनी नावडती घरला फळं आणला राजानं आपल्या बायकोला दिलं राजे निघून गेले कचेरीला पण बायकाला वाटलं बाय आल्या शेजारच्या माय तुमचे मालक गेले होते देवाला काय आणले ग बायकाय नाही म्हणले आमच्या पायी फळं आणले आम्हाला लेकरून नाही बाळ नाही बाया म्हणले अगं फळ घराला लेकरं होतात काय येते बाजार की नाही बायाला दाखवले बाईनं फळं कोण आवडते नावडते आणि ते बाया म्हणले शेजारच्या बाई आगे फळं होती म्हणले 1-2ची फळं असले फळं खाली की माणसं मरतात त्या फळाला नाकारले बरं का
आणि फळ कापाया सुरुवात केलं. रागाला महादेवाला मधलं अमृत काढून घेतलं. अगं तुमच्या मालकानं 12 वर्ष सेवा केलं माझी, आहे की नाही? म्हणून मी फळ दिलो. माझा फळाचा अपमान झाला. मध्ये 20 सोडलं महादेवाला फळामध्ये. बाया फळ कापले, जिभेला लावून घ्या बघितले, कल्ल्यामधून जी बोडाया सोडलेली. बाई खरं खरं फळ आहे तिकडोरीची. जर तुम्ही खालता आतापर्यंत तुम्ही तुमच्या बाजा वाजत होता, बाजा वाजत होता. तुम्ही खाल्लं नाही बदल. तुम्हाला आम्ही लवकर आलो, सांगितलं, आनंद झाला. ते म्हणले बाई खरंच आहे. राजे निघून गेले. कचरा राजे घरला आले. अंगणामध्ये 4 फुडी बाया फेकून द्या. राजे म्हणले काय झालं तुम्हाला झोप आहे? अहो म्हणले मालक तुम्ही पहिले जर आधी सांगायचं आम्हाला, आहे की नाही? आणि काय म्हणून सांगायचं? तिसरी बायको करतो म्हणून सांगायचं. पण असे फळं कशाला आले आम्हाला खायला? राजा मला काही कळणं गेलं. हे फळं आहेत तिकडोरीचे. राजा मला फळं नाही तिकडोरीचे. फळं महादेवाने दिलं मला. पोटी संतान नाही म्हणून महादेवाने दिलं. महादेवाची कृपा माझ्यावर झाली. नाही ते अपमान झाला माझ्या फळाचा. 4 फुडी राजा हातावर घेतला, नमस्कार केला खंडेरायाला. राजाच्या हातावर 4 फोडी विगरल्या बघा, आहे की नाही? 4 फोडी राजाच्या हातावर विगरल्या. विगरण्याबरोबर फोड मोठं झालं. 2 महिने झालं फोडाला, 3 महिने, 4 महिने, 5 महिने झालं. तकलीफ होऊ लागली राजाला. डॉक्टर आले, काही जमना गेलं. वैद्य आले, काही जमना गेलं. शेवटी 9 महिने 9 दिवस झाले. राजा झोपी गेला आणि फोड फुटल्यामधून 2 रत्नासारखे 2 बाल जळमध्ये, एक मुलगी आणि मुलगा. बरं का? दुर्णामधून दुर्णाचारी, अंगठ्यामधून प्रजापती, गोरख निघाला राखमधून आंगच्या मळाचा गणपती. जिरा लेकरू हातावर जन्मले दोन्ही. कोणाच्या तिमाशेट वाण्याचा आनंद झाला राजवाड्यामध्ये. बघा, एक नाव ठेवलं पोरीचं माळसाबाई, नाव ठेवलं पोराचं हेगडी प्रधान. 2 लेकरं वाढू लागले. आनंद झाला. माळसाबाई मोठी झाली. पण माळसाबाईचं पण काय होतं, गावगावचे पाहुणे बघाय करता येऊ लागले. अजिबात माळसाबाई कोणाला पसंत करणार. कोण आहे? लेक वाण्याची. नाव काय तिचं? माळसाबाई. हेगडी प्रधान म्हणणारा मुलगा, हे नाही राजाचा. दोघंही भक्ती करू लागले खंडेरायाची. माळसाबाईची भक्ती श्रेष्ठ झाली. पण माळसाबाईचं पण होतं, बाबा मी लग्न करणार, पण माझं पण आहे. कोणतं पण? माझं पण एक आहे की ज्यांनी लव्या लंगर आणावं. लव्या लंगर आणावं. तुम्ही कधी लंगर तोडले की नाही पहिलं मला माहीत नाही, पण मंदिरामध्ये लंगर तोडावे कधीच तरी. लंगर तोडल्या का कधी? लंगर साखळी कधी तोडल्या का देवापाशी? नाही. लंगर तोडावं कवा ते नेम असते. खंडेरायाच्या समोर लंगर तोडल्यापर्यंत देवात अजून डबल जागृत येते बघा. एवढी शक्ती आहे लंगरमध्ये. लंगराचा कार्यक्रम हमेशा करतात. 3 वर्षाला एक बार लंगर तोडल्याशिवाय जागरणच करणार, असा नियम आहे, प्रथा आहे. असो, माळसाबाईचं पण होतं, ज्यांनी लंगर तोडली त्याला माझा मालक म्हणून. दुसरी गोष्ट, ज्यांनी माझ्या अंगाला हळद लावायकरता हळद घेऊन त्याला माझा मालक म्हणून. तिसरी गोष्ट, लहानपणी माळसाबाईनं देव करून खेळावं चिखलाचे आणि ते टाकून दिलं बापानं पाण्यामध्ये. बाबा म्हणले देव जायचं आणि देव पूर्ण वरी काढायला पाहिजे. म्हणजे मला ते माझा भरतार म्हणीन का ते वजा सोड बघा म्हणण्याबरोबर तिन्ही पण पूर्ण करण्यासाठी कोणाला नाही जमलं. शेवटी जमलं कुणाला? जमलं खंडेरायाला. खबर कळाली. देवानं पाठवून दिला हे गरीब प्रधान. बरं का? देवानं पाठवल्याबरोबर त्या ठिकाणी विडा उचलला आणि खंडेरायाला काळजी लागली, आता लंगर कुठून आणावं. देवालय मकामध्ये देशामध्ये येण्याबरोबर रोजाचा महिना होता. 1 महिना देवानं उपास धरला, आहे की नाही? 1 महिना उपास धरून त्या ठिकाणून देव लंगर आणले तोडून. लंगर म्हणजे साखळी. त्याच्यापाशी कोंडी आहे, आमच्यापाशी साखळी आहे. त्याच्यापाशी कटोरी, आमच्यापाशी कोटंब. एवढाच फरक आहे. लंगर म्हणजे साखळी. साखळी आणले खंडेरायानं मक्कामधून देशामधून आणले. बरं का? 1 महिना उपास धरून साखळी घेऊन आले. कुठं आणले? माळसाबाईच्या घरी. येण्याबरोबर देवानं रूप आपलं बदलला. रूप कसं घेतला? हातात काठी, घोंगडं पाठी, 60 वर्षाचा म्हातारा, हातपाय केला कातणी, पोट केला मातणी, असा असणारा खंडेराया हा अवतार बदलून आला माळसाबाईच्या घरी. माळसाबाई लिंगायत समाजाची असल्यामुळं त्याच्या घरी होती शिवरात्र. आणि सगळे लिंगायत लोक मध्ये बसले जेवायला. आणि धर्म असा आहे, लिंगाला पाणी टाकल्याशिवाय जेवायला आधी करणार लिंगायत लोकांना नाही. हां, माळकऱ्यानं तुळशीला पाणी टाकावं, आहे की नाही? जेवण करावं. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, रधई कळवळा वैष्णवाच्या, तसा नियम आहे. आणि वाघ्याचं पोट भरल्यापरी वाघ्यानं नियमानं खंडोबाला या ठिकाणी यावं, नमस्कार करावं, देवाचा भंडार लावून घ्यावं कपाळाला, येळकोट जय मल्हार म्हणावं. 5 दिवस वारी मागावं सटेच्या महिन्यामध्ये, आहे की नाही? दर रविवारी मागायचं काही फरक पडला, पण दर रविवारी कोणी मागणार, कोणाला मागणं होईना, आहे की नाही?
शिवा मल्हार येळकोट खंडेराव महाराज की मल्हार वारी मोतियानी द्यावे भरून मल्हारी वारी मोतियानी द्यावे भरून मोतियाने द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून मल्हारी वारी मोतियानी द्यावे भरून मल्हारी वारी मोतियानी द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून गडजेजोरीचे तुम्ही रहिवासी झेंडा मी पाहिला दुरून गडजेजुरीचे आम्ही रहिवासी येणा मी पाहिला दुरून गडजेजोरीचे तुम्ही रहिवासी झेंडा मी पाहिला दुरून गडजेजुरीचे तुम्ही रहिवासी येणा मी पाहिला दुरून झेंडा मी पाहिला दुरून देवाचा झेंडा मी पाहिला दुरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून हा मल्हारी वारी मोतियानी द्यावे भरून खंडोबा वारी मोतियानी द्यावे भरून कानडा वारी मोतियानी द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून कानडा वारी मोतियाने द्यावे भरून माळसा बानो देवाच्या नारी चालल्या हात धरून वारी वारी द्या वारी जे घडलेलं द्या चालल्या हात माळसा राणी देवाच्या नारी चालल्या हात धरून माळसा बाणी देवाच्या नारी चालल्या हात धरून त्या देवाच्या चालल्या हात धरून देवाच्या चालल्या हात धरून मल्हार वारी मोत्याने द्यावे भरून मल्हार वारी मोत्याने द्यावे भरून मल्हार वारी मोत्याने द्यावे भरून मल्हारी वारी मोतियानी द्यावे भरून कानडा वारी मोतियानी द्यावे भरून मल्हारी वारी मोत्यानी द्यावे भरून कानडा वारी मोत्याने द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून कानडा वारी मोतियाने द्यावे भरून सुरदासाचा निश्चय त्याचा देवाच्या चरणावर जावे समरून सुरदासाचा निश्चय त्याचा देवाच्या जनावरी जावे समरून ज्ञानोबा फिराजी सोन कांबळे पायशेवडीकर मल्हारी वारी मोतियानी द्यावे भरून मल्हारी वारी मोतियानी द्यावे भरून मल्हारी वारी मोतियानी द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून मल्हार वारी मोतियाने द्यावे भरून वारी मल्हारीची वारी वाग्या माग तुझरे बारी अन वारी मल्हारीची वारी वाग्या माग तुझरे बारी वारी मल्हारीची वारी वारी दरबारी वारी मल्हारीची वारी दरबारी वारी खंडोबाची वारी मागू देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी वासुदेवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी वासुदेवाच्या दरबारी देव माझा येईल ग वारी मला देईल माझा
देवा जाईल ग वारी मला देईल कृपाळू खंडेराया जवळ मला घेईल कृपाळू खंडेरायाची वारी हो कृपाळू खंडेराया जवळ मला घेईल कृपाळू खंडेराया जवळ मला देईल वारी सोन्याची माळसावाण्याची वारी सोन्याची माळसावाण्याची अरे भक्ताला उदारी मागू देवाच्या दरबारी वाडा वारी खंडोबाची वारी मागू देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी जाऊ देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी ऐका ऐका शिवकन्याताई मारुतराव पाटील ढगे ढगे पिंपळगावकर या सुद्धा ताईकडून 21 रुपये ऐकवार दिवसाला जेजुरीला जाऊ चला ऐकवार दिवसाला जेजुरीला जाऊ चला ऐकवार दिवसाला माळेगावा जाऊ चला ऐकवार दिवसाला माळेगावला जाऊ चला त्याच्या नावाची भक्ती भावाची देवाच्या नावाची भक्ती भावाची अनगळ्यात भंडारी मागू देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी 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 मागू देवाच्या दरबारी वारी खंडोबाची वारी मागू देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी वारी मागू देवाच्या दरबारी चौरंग भंडारे वारी चला जाऊ देवदारी वारी चला जाऊ देवदारी चौरंग भंडारी वारी चला जाऊ देवदारी वारी चला जाऊ देवाच्या दारी चला जाऊ देवदारी चला जाऊ देवदारी त्याच्या नावानं भक्ती भावानं देवाच्या नावानं भक्ती भावानं अरे गातो मी ललकारी मागू देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी जाऊ देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी मागू 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 देवाच्या दरबारी वारी देवाच्या दरबारी मागू देवाच्या दरबारी वा म्हणा शिवा मल्हारी येळकोट घे खंडेराव महाराज सदानंदाचा येळकोट येळकोट घे वा हाची नेम माझा न फिरे माझा हाची नेम माझा न फिरे माघारी वाजो हाच नेम माझा न फिरे माघारी हाची नेम संतानो. माझा न पिरे माघारे हाची नेम माझा न फिरे माघारी अरे न हाची नेम माझा न फिरे माघारी हाची नेम माझा न फिरे माघारी पैसलो शेजारी गोविंदाच्या पैसलो शेजारी गोविंदाच्या हाची नेम माझा न फिरे माघारे हाची नेम माझा
भक्ताचा हाची नेम माझा न फिरे माघारी हाची नेम माझा न फिरे माघारी राजा आतमध्ये बसले जेवण्यासाठी थोडा आवाज कमी करायचा पुढे एम्प्लिफायर लिंग थोडा आवाज कमी करा माईकचा आवाज आला म्हणजे काय बोलायला ऐकून झाले तिला पिकू पिकू कमी करा थोडं हॅलो हॅलो हां हां आता बाहेर म्हणून सगळे लोक म्हणजे जेवण्यासाठी बसले आणि या ठिकाणी म्हातारा आलं म्हाताराने म्हणलं मलाही जेवाय द्या आहे की नाही जेवाय द्या म्हणण्यावर ते लोक म्हणले बाबा आम्हाला शिवाशिव होते बाहेर बसतो आहे की नाही उद्या जमणार नाही म्हाताऱ्याला बाहेर बसले म्हातारा बाहेर बसलं आणि त्याने आतमध्ये आरती केली महादेवाची जेवायला सुरुवात केली पण नेम कसा सांगितलं तुम्हाला लिंग असल्यापरी लिंगाला पाणी टाकल्याशिवाय जमना आहे की नाही गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देईमध्ये देवा जन्मोजन्मी लिंगावर पाणी टाकू लागले आणि गमताई झाली की देवानं सगळ्याचे लिंग गुप्त केला खंडेरायानं आणि आपल्या गळ्यामध्ये मोठा भर लिंग बांधला बाहेर बसून झालं आहे की नाही लोक म्हणले दादा आमच्या गळ्यामध्ये लिंग होता कुठे गेला आता कोणाच्या गळ्यात लिंग नाही पण लिंगाला पाणी टाकल्याशिवाय जेवायला जमणार नाही काय करावं आज खरोखर आणि आज म्हणजे महाशिवरात्र आहे मग काय करावं सगळे बघून लिंग नाही गळ्यामध्ये आणि ते बाहेर म्हातारा काय केलं आता लिंगाला पाणी टाकायला सुरू केलं कोण म्हातारा म्हणणारा खंडेराया देववाण्याचा आहे खंडोबा म्हणणारा आहे की नाही देववाण्याचा महादेवाचा अवतार खंडोबा दुसरा नाही तिसरा नाही जे हिंसा करून लोक बकरं कापून जागरण करतात ते कोणा करतात दैत्या करता आहे माणसा करतात नाही माणसं खातात पण नाही तसं म्हणून प्रत्येक देवाला निवत पुरणपोळीचंच आहे कुठेही जा की नाही दुर्पद माईला जा तुम्ही चंद्रापूरला जा किंवा माहूरला जा कुठेही जा देवीला आणि आदिमाया शक्तीला आणि देवाला हो निवत फक्त पुरणपोळीचं गोड निवत आहे आणि दैत्यासाठी आहुती आहे फक्त हिंसा करायचं म्हणजे तसं म्हातारं बाहेर बसलं सगळे लोक परत आले वापस अहो म्हणले बाहेर कोणतरी ओम नमः शिवाय म्हणले बघा बाहेरले लोक येऊन बघाल तर काय ना ओम नमः शिवाय यानं म्हणला बाबा अरे मला मध्ये बसू द्यायला नाही तुम्ही जेवायला आहे की नाही आणि मी बाहेर हॅलो 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 हां आवाज वाढवा थोडा हॅलो हॅलो हां बरं राहू दे तेव्हा सांगितलं खंडेरायानं बाबा आत्मलिंग शुद्ध करा मग तेव्हा तुम्हाला देवाची प्राप्ती होईल तेव्हा श्री खंडेरायानं रूप दाखवलं आपलं खरं खरं देव लंगर तोडले माळसाबाईच्या दारात आणि माळसाबाईचं पण होतं लंगर तोडायचं तेव्हा माळसाबाई या देवाला परणून घेतलं आणि देवाचं लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे एक हारणीचा पद होईल याच्यानंतर देवाचे गीत आपणाला देवाचं लग्न लावायचं जाऊ नका 10 ते 15 मिनिटामध्ये आपल्या 10-15 मिनिटात थांबा शिवा मला आई ऐका वागोबा महाराज बोला पार्वती विठ्ठल यंडाळे राहणार पद्माची वाडीकर
यांच्याकडून सुद्धा 21 रुपये पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. ए बंडी बघा, 2 लेकर राजापाशी आले, रामराम केले राजाला. राज सरकार, अरे लई दिवसाची मायामती द्यावं सोडून, द्यावे सोडून, तुम्ही द्यावे सोडून. तुम्ही कापा आमची माने, तुम्ही कापा आमची माने, तुम्ही कापा आमची मान, तुम्ही कापा आमची मान. कवळ कवळ मासा मत खावो हौसने, कवळ कवळ मासा मत खावो हौसने. कवळ कवळ माझा मुच खाव हौसन, कवळ कवळ माझा मुच खावे हौसन. नाही सरकार, आमची माय तुमची काय चोरी केली, तुमची काय वाडवल्ल मारली, आमच्या आईनं काय केलं? अहो आमच्या आईला कशामुळे मारता? आमच्या आईनं लई कष्ट बघले आमच्यासाठी. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई अगं आई तुझ्या मूर्ती वाणी आई खरंच या जगात मूर्ती नाही. आई साहेब अगं अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझा उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझा उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आई साहेब हा खरंच वा वा वडील हात. शाळेतून मी घरी येताना वाट माझी पाही, गलोगली फिरते तुझी माझी आई. घरोघरी फिरते तूच माझी आई. घरोघरी फिरते तूच माझी आई. बघा, आपल्या आईला आपली काळजी असते. लेकरू आलं का घरी, लेकरू काय खालं का, आई उपाशी राहील. आपली आई एका भाकरीमध्ये बरोबर भाकर खाईल, पण आपल्या लेकराला देईल. कशामुळं? तिचं नाव माय, तिचं नाव आई आहे. ओ शाळेतून मी घरी येताना वाट माझी पाही, गलोगली फिरते हीच माझी आई. गलोगली फिरते हीच माझी आई. गलोगली फिरते हीच माझी आई. या उपकाराची हो आई, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अरे अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. ऐका बोला. बायजाबाई, बायजाबाई संभाजीराव सोनकांबळे, बायजाबाई संभाजीराव सोनकांबळे राहणार पानशेवडीकर यांच्याकडून 21 रुपये दान दिले भेटीबद्दल त्यांना खंडेरायाचा शुभ आशीर्वाद. तसेच पद्मिनीबाई नरबा भालेराव, पद्मिनीबाई नरबा भालेराव राहणार पानशेवडीकर यांच्याकडून बेल भंडारासाठी खंडोबाच्या नावानं 21 रुपये दान दिले सद्भक्तानं त्यांचा भंडार भरावा, येल मांडवाला जावं, कन्या पुत्रानं नांदावं. हो आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. हे
ए अगं अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही पुन्हा सर्वांनी शिवा म्हणला हरी ज्यांनी आपला घर खरं खरंच हे रूप आपलं देवानं दिलं सुंदर रूप सुंदर देह भगवंतानं दिलं त्या बदल्यामध्ये देवाला काय द्यावं आपण एखाद्या माणसाची वस्तू आपण विकत घेतात त्या माणसाला पैसे देतात आणि खरं खरं या देवानं आपल्याला एवढं मोठं देह दिलं कळते का नाही आहे की नाही राजे आहे उद्याला कळते का गावाने निवडून दिले आहे की नाही हां अहो पुन्हा देशाने निवडून दिले आहे की नाही म्हणून तसं सगळं काही सगळ्याला कळणार आचार विचार उच्चार शिक्षण लक्षण भक्षणी आईने शिकावं लागते शिकवा लागते जे आपल्या आईने सांगितले बाबा तुझे बाबा होईत बाबा म्हण याला तुझे काका होईत काका म्हण आजी होई आजी म्हण मावशी होई मावशी म्हण हे कोण शिकवते आपल्या माईनं मग त्या माहिती किती उपकार आपल्यावर उपकार खूप आहेत म्हणून आईला विसरू नका आणि बापाला विसरू नका बरं का एक जरी मायबापाला शब्द बोललात लक्षात ठेवा आणि मायबापाने जर शाप देता आयुष्यभर आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं होणार नाही एवढं खरं आहे म्हणून सेवा मायबापाची करा तसं दोन्ही बाळाला सोडला हरण्याला सोडला दोन लेकराला सोडलं राजाला बोध झाला जीवनामध्ये चांगले माणसं चांगले सांगतात वाईट माणसं वाईट सांगतात वाईट घ्यायचं नाही चांगलं तेवढं ऐकायचं आहे की नाही जे आपल्याला आवडलं ते घ्यायचं आणि चांगल्या माणसाच्या संगतीला संगत करणार बडे की तो बडत बडत बड जाय संगत करणार जुटे की तो गिन 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 संगत चांगल्याची करा म्हणून आता एक गीत होईल बघताच हरण्याची कथा आता गेली शेवटाला आया बहिणी व तुम्ही बसले ऐकायला आया बहिणी सर्व ऐकण्यासाठी बसले हरण्याची कथा आमच्या अच्युतरावजी पाटील सांगितले हरण्याची कथा थोडं सांगा म्हणून आता आरतीचा टाईम बी झाला एक गीत होईल याच्यानंतर वाघ्या एक देवाच्या लग्नाचं गीत होईल देवाचं लग्न लागलं कोणतं गीत म्हणले तर गीत सदानंदाचा येळकोट घे पाण्याची घे घोट घोट घे थोडी थोडी घे सकाळ जरी घे लय दिसाचे हासराया खरं खरं चला आता पुरी हाय बरं चला आता पुरी करू बडी वारे पाय
चला जेजुरीला जाऊ 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 आज गडावर जाऊ देव मल्हारीला पाहू गडावर जाऊ देव मल्हारीला पाहू निघाला यावलं घोडा त्याची रेशीम खाली सोडा गाडी सोडा गाडी रेशीम गाडी सोडा माग बसा मी पुढ्यात बसते माग बसा मी पुढ्यात बसते जगाला कौतुक दावो चला जेजुरीला जाऊ 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 ये गोडे गोडे मल्हार गोडे 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 मल्हार ये गोडे गोडे मल्हार गोडे 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 मल्हार जेजुरी गडावर जाऊ देव खंडोबाला पाहू 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 आपण दोघं गोडी गोडीना आपण दोघं जोडी जोडीना बेल भंडारा वाहू चला जेजुरीला जाऊ 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 चला जेजुरी अरे ये कोड जय मल्हार बोला ये कोड जय मल्हार ये कोड जय मल्हार बोला ये कोड जय मल्हार ये कोड जय मल्हार बोला ये कोड नऊ लाखाच्या पायऱ्यावर गोड जेजुरी शोभे सुंदर नऊ लाखाच्या पायऱ्यावर गोड जेजुरी शोभे सुंदर कमाली जाऊ भंडारवाला जोडीने जाऊ बिरडाला भंडारवाला आपण देवाचं दर्शन घेऊ चला जेजुरीला जाऊ 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 ये कोड जय मल्हार बोला ये कोड जय मल्हार ये कोड जय मल्हार बोला ये कोड जय मल्हार ये कोड शिवा मल्हार ये कोट घे ऐका म्हणजे या ठिकाणी देवाची हळद लागली वानई तुला ओय बंडी हा ना वा 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 रे लेकरू होय शिवमल्हारी पिवळा ऐका छाला बघा. बोला ऐका खंडोबा देवाचे आवडते भक्त जयसिंगा लक्ष्मणरावजी मोरे पाटील वागू हार खंडोबा नवरा झाला हळद लागली बा नाही तुला मल्हारी पिवळा झाला हळद लागली बा नाही तुला गेले पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला गेले पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला गेले पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला गेले पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला गेले पत्र तुळजापुराला तुळजापुराच्या तुकाईला गेले पत्र तुळजापुराला तुळजापुराच्या तुकाईला गेले पत्र येरमाळ्याला येरमाळ्याच्या येडसरीला गेले पत्र येरमाळ्याला येरमाळ्याच्या येडेश्वरीला गेले पत्र माहुरगडाला माहुरगडाच्या रेणुकेला गेले पत्र माहुरगडाला माहुरगडाच्या रेणुकीला गेले पत्र पंढरीला पंढरीच्या विठ्ठलाला देवानंद देवानंद देवरतराव पाटील मोरे ओहो यांच्या देवमला- 21 देव मलारी पिवळा झाला हळद लागली बानूला सारे याव लग्नाला हळद लागली बानूला शिव मल्हारी पिवळा झाला हळद लागली बानूला तुम्ही या लग्नाला हळद लागली बानूला मल्हारी पिवळा झाला हळद लागली बानूला सारे या लग्नाला हळद लागली बानूला लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं
लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं माझ्या भैरायाचं अरे जेजुरीचा खंडेराया हळद त्याला लागली देवाची उरली हळद बानूबाईला लागली देवाची उष्टी हळद बानाईला लागली देवाची उष्टी हळद बानाईला लागली काळाचा काळ आता झाली सकाळ आता लग्नाची वेळ अरे लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं रायाचं लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं माझ्या देवा लग्न नाही आरती हॅलो लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं माझ्या भैरायाचं राजा राणी वाणी कसा शोभून दिसतो जोडा आनंदानं भरला हा चंदनपुराचा वाडा आनंदाने भरला हा चंद्रपुराचा वाडा आनंदाने भरला हा चंद्रपुराचा वाडा राजा राणी वनी कसा शोभून दिसतो जोडा आनंदानं भरला हा पंचोडीचा वाडा आनंदाने भरला हा देवाचा वाडा आनंदाने भरला खंडेरायाचा वाडा काळाचा काळ आता आरतीची वेळ आता बघा आरतीची वेळ लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं लगीन देवाचं माझ्या भोळ्या देवाचं श्वामल्हार हे देवाकडे गायना दास तुझा मी होईन तारे दिनाना तारे प्रदेशाच्या क्रियाता झाली शेवा खंडेरायाचे ज्ञानपण ह्याची दान देगा देवा गुण गायी आवडी हिची माझी सर्व जोडी नलगी मुक्तिधन संपदा संता संगी देई सदा गुण गायी आवडी हिची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमाशी गुण गायी आवडी हीच माझी सर्व जोडी म्हणून झाली शेवा जमले सर्व आई बहिणीच्या चरणी अर्पण जमले झाली शेवा सुरत सजनाच्या चरणी अर्पण माझ्या मुली नाही बोलावं तर सका भगवंत वाच्याची दोन मंगलाष्टकावती लक्षात ठेवा ओम पूर्व स्वा तसी तुल वर्णम भर्गो देवश ओम तदय ताराबद तदैव सूर्यबल कुर्या सदा मंगल सावधान नमो चंड मार्तंडा भैरवा खड्गधारी वाराहिला जडजोरी जेजोरी सौख्यकारी करी त्रिशूल शोभे थोर तुझी सत्ता सदा मंगल आता सावध सावधान समय साधार वागवान पदपदार संपूर्ण भावेश गुरुचे पदांबुजरा चित्ती स्मरा सादरे पक्षी कुलदैवता वधुवरा कुर्या सदा मंगल सावधान शिवामल्हारी गोर्ये आरती लावा हॅलो ओम शुभमंगलेन भवन्तु सुखकरता दुःखहारता वरता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान संभ्रमा प्रेमान कामोना पूर्ती जय देव रत्न कजधारा तुझोरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जैत मोडा शोभत वरा रुंदुंजनी जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामोना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवंदना सर्व सोंड वक्र तोंड ती दैना
दास रामाचा वाटपाये सन्ना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे शूरवीर जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस प्रेमान कामान पुरते जय देव लावून कापराच्या वाती पंच प्राणाची आरती पंच प्राणाची आरती ओवाळी माळसा बांधू चरणी लागती माळेगाव अवतार स्वामी खंडेराव नवरा स्वामी मालोजी नवरा पृथ्वीच्या देवा तुझा केलो हंकारा मल्हारी देवार खडोबा जातो सातारा मल्हारी जातो सेवरा चिलवंत राणी माळसा सुंदरा नाम वरलीचा देवाला सदर सोन्याची मानला छत्री सोन्याची शामरगाचे अंडे पूजा होते देवाची आरती गजभार माता रेणुका येतील माता जगदंबा येतील ओवाळा राणी माळस जापोती दुपानी दीप मलारी हरतुले बापो साहेबा हरतुले दोष नाच दिवागे वरणी सोडून या साध सुनो साहेबा सुनो दिगंबर सुनो बात मेरी साहेबा सुनो बात मेरी प्यार करो बंदे का बंदा करतो जावेरी नाम गाईला मस्तकी हात ठेवीला दयाला पंजा ठेवीला अरे भिवू नको शेवटा भिवू नको भगता उजवा पैसा तुला मुखाने ये खोट बोला ये खोट बोलती हर बोलती गोड कोटंबे पूजती करुणारती मल्हारी करुणारती साहेबा करुणारती तेल नाही दिवा मल्हार पाजळल्या ज्योती गुरु नाता दयाळा सद्गुरु नाता दयाळा हरी माझी माऊली गुरु माझी माऊली सगळ्या जीता दिवाळा जय देव जय शो मल्हारी राया साठी माळ सोबया आरती ओवाळू भावरती ओवाळू लागत शिव तुझ्या पाया जय देव आन गाली लोटांगण वनिना चरण डोळ्याला पाहिलं रूप तुझे प्रेम आलंगन आनंद तुझे भावे वाईन मलिनमा तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या धरून तुमेव सर्व मम देव गायिनी वाचा मंत्र देव बुध आणि करुणी यज्ञ सकलम बरस्मे नारायण श्री समर्थ यान अजितम केशवम राम नारायण श्री दामोदर वसुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे मामा मामा हरे 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 बाळू मामा हरे देव मामा हरे हरे मामा हरे हरे बाळू हरे बेणू मामा शिवा खंडू हे संतून पंडाला